सगळ्यात मोठी बातमी आहे, कारण पुढारी न्यूजच्या पाठपुराव्याला अखेर मोठं यश प्राप्त झालेलं आहे। कारण अखेर शासनाकडून शिक्षक भरतीची जाहिरात आता प्रदर्शित करण्यात आलेली आहे, प्रकाशित सुद्धा करण्यात आली आहे। यामध्ये जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका या शाळांमध्ये आता शिक्षकांची भरती होणार आहे। तर पवित्र पोर्टल प्रणालीच्या माध्यमातून ही शिक्षक भरती केली जाणार आहे। त्यामुळे भरतीसाठी रखडलेल्या ज्या उमेदवार जे होते, अभियोग्यताधारक उमेदवार होते, त्या सगळ्या उमेदवारांना आता हा मोठा दिलासा मानला जातोय। त्यामुळे या सगळ्या अभियोग्यताधारकांनी पुढारी न्यूजचे आभार मानलेले आहेत। आताची मोठी बातमी आपण बघतोय, गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षक भरती खरं तर अनेक वर्षांपासून होत नव्हती आणि याबद्दल अनेक आंदोलनं झाली। या सगळ्याच्या बातम्या पुढारी न्यूजने लावून धरलेल्या होत्या आणि अखेर आता शासनाने शिक्षक भरतीची जाहिरात प्रकाशित केलेली आहे। या सगळ्याविषयी बोलूयात। शिक्षक भरतीचे आंदोलक संदीप कांबळे आपल्या सोबत आहेत। संदीपजी, खरं तर मोठी बातमी आहे, पाठपुराव्याला तर यश आलेलं आहे, मात्र जे उमेदवार, जे अभियोग्यताधारक याची उत्सुकतेने आणि आतुरतेने वाट बघत होते, त्यांच्यासाठी सुद्धा एक मोठा दिलासा आहे। काय तुमची प्रतिक्रिया आहे? नक्कीच माझा आवाज येतो का? हो संदीपजी बोला। हा, नमस्कार। नक्कीच या ठिकाणी मी पुढारी टीमचं सगळ्या मनापासून खरंच कौतुक आणि आभार व्यक्त करतो की वारंवार आमच्या छोट्या छोट्या मागणीसाठी पुढारी टीमने ही पूर्णपणे बातमी परीक्षेच्या काळापासून लावून धरलेली होती, अगदी सुरुवातीच्या काळापासून। त्यामुळं माझ्याकडे शब्द अपुरे आहेत, तर तुमचं कसं आभार व्यक्त करावं। दुसऱ्या बाजूला गेल्या 1 वर्षापासून जाहिरातीची आम्ही वाट बघत होतो। आज अचानकपणे जाहिराती आलेत, याचा आम्हाला नक्कीच अभियोग्यताधारक, राज्यभरातील अभियोग्यताधारक त्याचं जाहिरातीचं, कारण आचारसंहितेच्या अगोदर कुठेतरी जाहिरातीला गती आली। आता शिक्षक भरतीला फुल स्टॉप किंवा पूर्ण विराम नसेल जोपर्यंत भरती पूर्ण होणार नाही। त्यामुळं आम्हाला नक्कीच त्या जाहिरातीच्या संदर्भामध्ये दिलासा मिळालेला आहे, आनंद आहे। मात्र त्याच्यामध्ये किती जागेची जाहिराती आहेत, कारण एका बाजूला केसरकर साहेब म्हणतात की आम्ही 30,000ची जाहिरात देतो, 30,000ची भरती केली, मात्र दुसऱ्या बाजूला किती पदाची जाहिराती आहेत हे मात्र अजून समजलेलं नाही। थोड्या वेळाखाली मी अधिकारी वर्गांशी चर्चा केली असता असं कळलं की सध्याच्या स्थितीला पवित्र पोर्टलवर 8 जिल्हा परिषदेच्या जाहिराती आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये नपा, मनपा जिल्हा परिषदेच्या आहेत आणि उरलेल्या जिल्हा परिषदेच्या ज्या जागा आहेत त्या जाहिराती पुढील 8 तारखेपर्यंत सगळ्या जाहिराती येणार आहेत। आणि खाजगी आस्थापनाच्या ज्या जाहिराती आहेत त्या 635 या आस्थापनांनी त्या ठिकाणी आपली जाहिराती दिलेल्या आहेत, मात्र त्या जाहिराती मोजक्या असतील, 2, 4, 8 अशी पदं असतील। आणि दुसऱ्या बाजूला जाहिराती देताना त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की 13 ऑक्टोबरचा जे शासन निर्णय होता किंवा उपसचिवांचं पत्र होतं, त्याच्यामध्ये मराठी माध्यमांच्या मुलावर अन्याय करणारं त्याच्यामध्ये पत्र काढून काही जास्त प्रमाणामध्ये इंग्रजी माध्यमाला जाहिरात जागा दिलेल्या आहेत। हे मात्र खेदाची बाब आहे की मराठी माध्यमांच्या मुलांना या ठिकाणी नुकसान होणार आहे। कदाचित भविष्यामध्ये कोर्ट केसेस सुद्धा होण्याची दाट शक्यता आहे। पण या ठिकाणी आम्ही कौतुक करतो की आचारसंहितेच्या अगोदर शिक्षक भरतीला गती आलेली आहे, याचं आम्ही कौतुक करतो। अगदी संदीपजी, खरं तर या जागा कमी आहेत, कारण हजारोंच्या तुलनेमध्ये जे सगळे उमेदवार वाट बघतायत, मात्र जागा अगदी 1000च्या तुलनेमध्ये जरी आता निघालेल्या असल्या तरी सुद्धा आता पुढचं पाऊल नेमकं काय असणार आहे? पुढे सुद्धा काही दिवस वाट बघावी लागेल पुढच्या जाहिराती येण्यासाठी? नक्कीच वाट बघावं लागेल। अगोदरच त्यांनी सांगितलं की जाहिराती या टप्प्याटप्प्याने येतील, जिल्हा परिषद, नपा, मनपाच्या एका टप्प्यामध्ये येतील आणि दुसरा जो काही टप्पा असेल तो खासगी संस्थांचा असेल। तर त्यामुळे कुठेतरी शिक्षण मंत्री केसरकर साहेब म्हणतात की आम्ही सगळ्यात मोठी ऐतिहासिक भरती केली, तर हे होताना काही दिसणार नाही। आणि जर असं नसेल झालं तर सगळ्या अभियोग्यताधारकाला या ठिकाणी काही त्याचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आम्ही या जाहिराती जागा कशा जास्त भरतील त्या संदर्भामध्ये आम्ही अजून आंदोलन नक्कीच करू आणि सरकारच्या विरोधामध्ये आम्हाला कुठेतरी अजून स्टँड घ्यावा लागेल, कारण खोटी आश्वासनं हे आमच्या तोंडाला पानं पुसल्यासारखे असतील निवडणुकीच्या काळात। अगदी धन्यवाद संदीपजी, तुम्ही सविस्तरपणे तुमची प्रतिक्रिया मांडलीत यासाठी। मात्र पुढारी न्यूजने वारंवार या सगळ्यांचा आवाज बनलेला होता पुढारी न्यूज, आणि या बातम्या खरं तर अनेक दिवसांपासून लावून धरलेल्या होत्या। त्यामुळे एका मोठ्या पाठपुराव्याला पुढारी न्यूजच्या यश आलेलं आहे। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।